आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लोणी कदम वस्तीत पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले। ही लोणी कदम वस्तीतली दृश्य अनेक रहिवाशांना अश्रू अनावर झालेत। त्यांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने पै गोळा करून जमवलेल्या संसाराचं साहित्य आता हातातून निसटून गेले। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, ही दृश्यच खूप बोलकी आहेत। अनेकांचं अगदी आयुष्य कस्ता घालून त्यांनी जमवलेलं सगळं आज पाण्यात वाहून गेले। तर हे या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेत। पाण्यात बसून आंदोलन करताय। काय परिस्थिती आहे, काय झालंय, काय होतं, काय रडताय, काय अश्रू अनावर झालेत? काय परिस्थिती होती, घरामध्ये पाणी, अन्न पाणी वाहून गेलं, कपडे वाहून गेले, घरात झोपायला जागा नाही। माझं घर स्वतःच चांगलं आहे, पण माझ्या शेजार पाजारचे सगळे घरे बघा। मी आंदोलन करतो, माझं घर सुरक्षित आहे, पण मला लबाडीने वागायचं नाही। माझ्या घरामध्ये बघा काय परिस्थिती होती रात्री। लहान लेकरं, तुम्ही म्हणले लहान लेकरं पाण्यात होते, पाणी, तुम्ही पाण्यात बसलाय। पाण्यात बसला आम्ही, लहान लेकरं पाण्यामध्ये खायला, कायचं सगळं वाहून गेलं, गोदाय सगळं वाहून गेलं। आम्ही कुठं झोपायचं, कुठं आहे? बाकी कोणी आलतं का प्रशासनातलं? रात्री कुणी आलं नाही, सकाळी सगळे आले, सकाळी सगळे आले। आमदार, प्रशासन कोण आलं का? कुठे गेले? 10च्या फुटला आलते। मग तुम्ही बघा 10च्या फुटला आलते। हा, ग्रामसेवक मात्र 9 वाजता आलते। ग्रामसेवक 9 वाजता आलते। आमचे ग्रामसेवक 9 वाजता आलते। पण बाकी लोक कुठे? मदत तर काहीच नाही आली, कुठे गेले? आता ते काळबोरे आहेत, ते म्हणले तुम्हाला आज जेवण आम्ही देतो। त्या काळबोऱ्यांचं बाकीचे लोक कुठे? काय 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 नुकसान झालंय? भांडी वाहून गेली, कपडा वाहून गेला, अन्न वाहून गेलं, घरात झोपायला जागा नाही। पाण्यात बसून तुमचे आंदोलन सुरू आहे? हा, पाण्यात बसून मी संध्याकाळपर्यंत म्हणलं तर आंदोलन कर, मी जीवाच्यापर्यंत आंदोलन करणार। माझ्या लोकांकरता मी आंदोलन करणार। नक्की आपण जर बघितलं तर ही या ठिकाणची परिस्थिती आहे। क्रेनच्या साहाय्याने एक मोठा टँकर जो आहे तो या ठिकाणी टेम्पो फसलेला आहे आणि हा टेम्पो काढण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर रात्रीपासून जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि हीच परिस्थिती, या परिस्थितीमध्ये रात्र लोकांनी काढलेली आहे। आणि आता जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, त्याचबरोबर अनेकांचे संसार जे आहे ते पाण्यामध्ये गेलेले आहेत। आता हा टेम्पो जो आहे तो बाहेर काढला जातोय। रात्रीपासून हा टेम्पो या ठिकाणी पाण्यामध्ये फसलेला होता आणि आता टेम्पो काढण्यामध्ये या ठिकाणी नागरिकांनी मोठं सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।